नेकनूर हे बंकट स्वामींचं मूळ गाव असल्याने गावातील लहान थोर, बाया बापडे सर्वांना स्वामींनी देवाची आवड निर्माण केली होती. बलभीमाचे बालपण तर सिद्धेश्वराच्या मंदिरातच गेले होते. त्यामुळे अध्यात्माची आंतरिक ओढ लागली होती. सकाळी शाळा, दुपारी भजन, रात्री कीर्तन असा त्यांचा दिनक्रम होता. श्री कृष्णाजी सर्वज्ञ पाटील हे आवर्जून बलभीमाला कीर्तनाला का आला नाही याची शहानिशा करायचे. दोघेही बंधू बाबूराव व बलभीम उत्तम पखवाज वाजत असत. उन्हाळ्याचे दिवस होते. सकाळचा चहा नाश्ता झाल्यावर आईला बलभीम घरकामात मदत करीत असे. एक माणूस धापा टाकतच मोठ्याने आईला आवाज देत अनुसया अनुसया म्हणून निरोप घेऊन आला. ज्ञानोबाला विषारी साप चावला. तिथेच त्या बालकाचा प्राण गेला. माऊलीच्या काळजाचा तर तुकडाच पडला. ती आक्रस्ताळेपणे रडू लागली. परमेश्वराशी भांडू लागली. बलभीमाने तिला सावरले. हा निव्वळ मोहपाश आहे आई, आणि ह्या पलीकडे परमेश्वर आहे याची जाणीव बलभीमालाही झाली. संसारापासून मन विरक्त झाले. त्याबद्दल मनात ओढच निर्माण झाली नाही. त्याने शरीर कमावण्याच्या आवडीकडे झुकते माप दिले. कुस्त्यांच्या आराखड्यात वेळ जाऊ लागला. शरीरयष्टी बळकट करण्याचा ध्यास लागला. जोर बैठका, व्यायाम, कुस्ती यावर भर पडला. कीर्तनात मन रमू लागले. बंकट स्वामींनी नेकनूरच्या आपल्या भक्तांचा आलेख कायम उंचावत ठेवला. ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार होते. त्यांच्या कार्याचा उल्लेख केल्याशिवाय आधुनिक वारकरी पंथाचा इतिहास पूर्ण होणार नाही अशी स्वामींची कामगिरी आहे. स्वामींनी आपल्या मूळगावी सर्व थरातील नागरिकांना अध्यात्माची, वारकरी संप्रदायाची गोडी लावली. तेथील मठात अनेक संत मंडळी निर्माण झाली. वारकरी संप्रदायाचा झेंडा ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात जरी रोवला असला तरी 21व्या शतकात ते फडकवण्याचे काम मोठ्या प्रमाणात बंकट स्वामींनी केले होते. ते नवीन मुलांना आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत रीतसर आध्यात्मिक शिक्षण देत असत. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या सप्ताहांमध्ये बंकट स्वामींना कीर्तना प्रवचनासाठी आमंत्रण मिळत होते. बंकट स्वामी आपल्या शिष्यांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनासाठी फिरत असत. त्यामुळे मोठ्या जनसमूहाशी ते परिचित होते. ते फार मोठ्या प्रमाणात अन्नदानही करीत असत. शके 1850 साली श्रावण अधिक मास आला होता. त्या पर्वकाळात गोदावरी नाशिक येथे अन्नदानाचा संकल्प बंकट स्वामींनी सोडला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे पुणे, मुंबई, वऱ्हाड, खान्देश, मोगलाई येथून अनेक वारकरी नाशिक येथे नियोजनासाठी आले होते. नेकनूरहूनही सुंदरराव पाटील होते. माधवराव नाईक, गोविंदराव नाईक, खडकीहून एळंबचे काही तरुण मंडळी अधिक मासात महोत्सवास मदतनीस म्हणून आले होते. या मदत करणाऱ्या तरुणांमध्ये आत्ताच मिसरूड फुटायला सुरुवात झालेला बलभीमही होता. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील महोत्सव संपन्न झाल्यावर काही मंडळी बंकट स्वामींसमवेत आळंदीस परत गेले, तर उरलेली सर्व आपल्या निजधामी परतली. ह्या घटनेपासून बलभीमाच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मात्र प्राप्त झाली. तल्लख बुद्धिमत्ता एकपाठी असलेले बलभीम स्वामींच्या सानिध्यातच राहिले. बालपणापासून देवाधर्माची आवड आणि आता योग्य मार्गदर्शनही त्यांना लाभत होते. त्यामुळे बलभीमाचा आलेख उंचावण्यास सुरुवात झाली. बंकट स्वामींसमवेत कीर्तनास जावे, पखवाज वाजवावे असे अनेक दिवस चालू होते. स्वामींच्या सहवासात बलभीम आल्यानंतर त्यांना क्षणार्धात लक्षात आले की बलभीम हे इतरांपेक्षा दैवी गुण असणारे आहेत. स्वामींनी त्यांना स्वतः अभ्यासाचे नियोजन करून दिले होते. त्यांना खरंच अध्यात्माची आवड आहे की नाही हे तपासण्यासाठी भंडारा डोंगरावर एकांतात राहून गाथा वाचण्यास सांगितले. बलभीमाने ती 11 महिन्यात मुखोद्गत केली होती. आता पुढील अभ्यास करावायचा होता. वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण मिळणार होते, परंतु संस्कृताचा विशेष अभ्यास करायचा असल्यास पुण्यात जावे लागणार होते. आर्थिक स्थिती तर बेताची असल्यामुळे शिक्षणाला देण्यासाठी शुल्कच नव्हते. पुण्यात राहण्याची व्यवस्था नव्हती, परंतु बंकट स्वामींच्या परिचयातून विद्यार्थ्यांसाठी पालक मिळत असत. तसा प्रयत्न बलभीमासाठीही करायचा ठरवला. त्या दरम्यान ते पंढरपूर, आळंदी येथे अध्यात्माचे धडेही घेत होते. ते पहाटे 3-4 वाजता उठून
ग्रंथ मुखद्वत करू लागले. भागुजी बुवा, एकनाथ महाराज, रामचंद्र जगताप ही त्यावेळची बुवांची शिष्यमंडळी बलभीमाची सोबती होती. महंत सोमेश्वरी गिरींचे शिष्य समान नाव असणारे नारायण ताता ही सोबत असायचे. स्वामींचा आग्रह असायचा, मन खंबीर ठेवण्यासाठी प्रकृती ठणठणीतच असली पाहिजे. मजबूत शरीरयष्टीसाठीही प्रयत्न केले पाहिजे. तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे, भाला फेकणे, पोहणे ह्या कला बलभीम शिकले. अनवाणी पायाने सिंहगड चढत असत आणि त्यांची गायनाची रुचीही वाढली होती. बंकट स्वामींच्या कीर्तनात बलभीमाची गायनासाठी चांगली साथ मिळू लागली. शरीराबरोबर मनही खंबीर करण्याकडे बलभीम वळाले. मनावर ताबा तर होताच, पण भीती हा शब्द मनाच्या शब्दकोशातून पुसून टाकायचा होता. त्यामुळे ते वेगवेगळे प्रयोग करीत. मन भित्रे असू नये असे त्यांना वाटत होते. ते मध्यरात्री उठून स्मशानात जात. ते हरिरामाचे स्मरण करीत. हा त्यांचा नित्यक्रम झाला होता बरं का. एकदा अमावास्येची रात्री एक साधू प्रेतावर अन्न शिजवून भक्षण करताना त्यांना दिसला. त्यात अघोरी विद्या संबोधिले जायचे. परंतु बलभीमाला त्याचे हे कृत्य अजिबात आवडले नाही. विज्ञान युगात असे विचार त्यांना मूर्खपणाचे वाटत होते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व मन तन्मयतेने हरिनामात गुंतवले. त्यांचे त्या काळचे स्नेही तात्या महाराज बाजाठाणकर हे या घटनेचे साक्षीदार होते. विरक्त वृत्ती यामुळे कुठलाही अहंकार त्यांना कधीही लिहायला नाही. भरजरी वस्त्राचा पेहराव त्यांनी कधी केला नाही. उंची राहणीमान ठेवले नाही. ज्ञानवृद्धी हेच त्यांचे उच्च ध्येय होते. शके 1851 ते 54 म्हणजे 1929 ते 1932 या कालावधीत बलभीमांनी बंकट स्वामींसोबत महाराष्ट्र भ्रमण केले. विदर्भात शेगाव, खामगाव, जळगाव, जामोद, अकोला, तर खानदेशात जळगाव, नाशिक, चाळीसगाव, अंमळनेर, भुसावळ, मेहूण, तर मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, यवतमाळ, उस्मानाबाद, जालना, बीड, काही वेळा मुंबई, पुण्याला त्यांचे वरचेवर येणे जाणे असायचे. स्वामींसमवेत बलभीमाखेरीज गायनासाठी माधवबुवा सुकाळे, मृदुंगासाठी बाबूराव डबरी, टाळ व इतर वाद्यांसाठी भगवान बाबा गडकर, माणिक बाबा शिंगदीकर, कृष्णदास लोहिया हे बरोबर असायचे. शके 1855-1933 नंतर त्यांनी अभ्यासात मन रमवले. ग्रंथांची गोडी वाढू लागली. हस्तलिखित पोथ्या ते वाचू लागले. एक एक ग्रंथ मुखोद्गत करून नवीन ग्रंथ हाती घेण्याचा धडाडाच लावला. पुण्यात जाऊन संस्कृत शिकण्याची मनीषा बलभीमाने बंकट स्वामींकडे बोलून दाखवली. मग पुण्यातील एक गृहस्थ, माळी समाजातील मुन्शी पाटील, त्यांच्याशी बलभीमांचा परिचय स्वामींनी करून दिला. मुन्शी पाटलांना संतती नव्हती. त्यांनी बलभीमाचे संस्कृत शिक्षण पूर्ण होईपर्यंत पालकत्व स्वीकारले. बलभीम पुण्याच्या आश्रमात राहत होते. खर्चाची सर्व जबाबदारी मुन्शी दाम्पत्याने घेतली. संस्कृत प्रचूर गुरु उपासनी शास्त्री यांच्याकडे संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला. ते भांडेरकरांचे 1.5 पुस्तक शिकवत असत. वाचस्पती मिश्र यांचा पौराणिक शास्त्रावर आधारित भागवती निबंध सोडविला. साधारणतः 1930 नंतरचा काळ म्हणजे पुण्याच्या वैभवाची भरभराट होती. संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत मंडळी पुण्यात अधिक काळ वास्तव्यात होते. त्यामुळे पुण्यातील सांस्कृतिक वातावरणाला बहर आला होता. संगीत, नाट्य, सिनेमा, साहित्य, उद्योग ह्या क्षेत्रातील मोठी नावाजलेली मंडळी त्यावेळी पुण्यात नांदत होती. येनकेन प्रकारे ह्या नामवंत मंडळींचे नाव बलभीमाच्या कानावर पडत असत. त्यांना इंग्रजीचे ज्ञान अवगत होते. बलभीम इंग्रजीही वाचू शकत होते. वर्तमानपत्रातून चर्चेचे विषय वाचले जायचे. बलभीम पुण्यात असताना संगीत सौभद्र नाटकही त्यांनी पाहिले होते. कुमार गंधर्वांचे गायन स्वतः ऐकले होते. त्यातील बंदिशी बलभीमांच्या मनात घर करून गेल्या होत्या. त्यांच्यातील संगीत कलेचा विद्यार्थी तेथे जागा झाला होता. मनातून कुमार गंधर्वांसोबत तानावर ताना ते घेऊ लागले. नंतर एकच प्याला हे नाटक बलभीमांनी पाहिले. तळीरामाचे ते राहून राहून विचार करीत होते.
त्यातील मोठ्या मोठ्या वक्त्यांना ऐकण्याचा योग त्यांना मिळाला.